मी सुरुवातीला जेव्हा या घरात आले तेव्हा कोणीतरी केतकी काकूंच्या ग्लासामध्ये काहीतरी मिसळलं होतं. त्या व्यक्तीचा हेतू एवढाच होता की केतकी काकूंची वाचा जावी. त्यानंतर अद्वैत साहेबांना चुकीचे इंजेक्शन देऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला गेला. आता आजोबांना मुद्दाम जास्त औषध देऊन त्यांना मारून टाकायचा प्रयत्न केला गेला. आणि एवढंच नाही तर ज्या व्यक्तीने ममता मावशींना गच्चीवरून खाली ढकललं होतं ती व्यक्ती एकच आहे, रुपाली बाईसाहेब. हो, रुपाली बाईसाहेब. रुपाली, हो, रुपाली बाईसाहेब. नेत्रावर लक्ष ठेवायला हवं आपल्याला. हाऊ आर यू डार्लिंग? कशी आहेस तू? तुम्ही का घाबरताय आई? आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. नका काळजी करू तुम्ही, हो की नाही आधी? माझी आजी घाबरलीये. कशाला? माझी आजी घाबरत नाही, घाबरवते. हो ना आजी? मी तुम्हाला काय सांगितलं आई? तुम्ही अजिबात घाबरू नका. सगळी जबाबदारी माझ्यावर सोडा तुम्ही. मी लक्ष ठेवेन नेत्रावर. फक्त एक करायला लागेल आपल्याला. तिने जे रक्षा कवच वगैरे सगळा जो गैरसमज पसरवलाय ना तो आधी दूर करायला हवा आपण. एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या उठून ही नेत्रा काहीही बोलू शकते, शेखरला काहीही सांगू शकते, म्हणजे अगदी काहीही. ती असंही म्हणू शकते आई की आदी माझ्या जीवावर उठलाय किंवा मीच आदीला मारणार आहे, असं काहीही सांगू शकते ती. आई हे बघ, ती काहीही बोलली ना तरी आपला एकमेकांवर विश्वास आहे ना, दॅट्स इट. आपला विश्वास आहेच रे एकमेकांवर, पण मला शेखरची काळजी वाटते अहो. म्हणजे हिने त्यांना काही सांगितलं आणि शेखरने तिच्यावर विश्वास ठेवला तर? साहेब, तुम्ही मला येथे रक्षा कवच म्हणून परत घेऊन आलात, पण मी तुम्हाला सत्य सांगितलंच नाही तर माझ्या इथे असण्याला काहीच अर्थ नाहीये. मला कोणतंही नातं नाही बिघडवायचंय साहेब. पण देवी आईच्या कृपेने मला सत्य समजतं आणि ते सत्य तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे.
आपण काय बोलतो, कसे वागतो याचं भान ठेवावं माणसाने. तू काय करतेस ना, तुझं तुलाच कळत नाहीये काही. कळतंय मला, सगळं कळतंय. कळलं? गुड. ज्या व्यक्तीने ममता मावशींना गच्चीवरून खाली ढकललं होतं ती व्यक्ती एकच आहे, रुपाली बाईसाहेब. शेखर, बघा ना, दारू पिऊन ती की काय झालं, असे का बघताय माझ्याकडे? काय झालं शेखर? हा नाही, ते मी कॉफी नाही, माझा मोबाईल राहिलाय, मला निघायचं, ऑफिसला जायचंय. मी आवरून निघतो. शेखर, तुमच्याशी बोलतेय मी. काय? हा, काय बोलतेस तू? काय म्हणायचं, काय विचारतेस? मी तेच विचारत होते तुम्हाला की काय झालंय, कसला विचार करताय तुम्ही, कसलं टेन्शन आलंय? नाही, टेन्शन कसलं, काय काय नाही. नीट सांगणार आहात का मला? सिरियस असं काही नाहीये. काय झालंय, जरा कामाचं ताण आलाय, थोडं लोड आहे कामाचं. आणि काय झालंय की आपली नवीन साईट सुरू करायची आहे लवकरच, आणि ज्या साईट सुरू झाल्या त्या वेळेत कंप्लीट करून द्यायच्या आहेत. बरं, एका जुन्या साईट वरती ते ड्रेनेज सिस्टमचा प्रॉब्लेम. आजपर्यंत मी कधीच पाहिलं नाही शेखर, कामाचं इतकं टेन्शन घेतलेलं नाही पाहिलंय मी तुम्हाला. हो का? नाही, पण आता थोडं टेन्शन आलंय. एनिवे, मी ऑफिसला निघालोय, अद्वैतला घेऊन जातो. हे राहिलंच. साहेब, मी इथे बसायला नको होतं का? तू कुठेही बसलीस तरी तू माझ्यासाठी असून नसल्यासारखी आहेस. आपण कुठे चाललोय साहेब? मगाशी तुझ्या समोरच बोललो ना मी, बँकेत जायचं मला म्हणून. किती वेळ लागेल आपल्याला तिकडे? हे बघ, तुला नसेल यायचं तर तसं सांग, मी गाडी थांबवतो, तू उतर आणि रिक्षानी घरी जा परत. तासाभराचं काम आहे बँकेत, ते करून लगेच घरी यायचं. तुला घरी सोडून मला परत ऑफिसला जायचं. मित्रा, मला सांग, फोन कुठे आहे तुझा? माहित नाही साहेब. हरवलास ना? नाही, हरवला नाही. मी बाबोशीला गेले होते ना, तेव्हा जाण्याआधी इथेच घरीच ठेवला होता. खोटं? नाही साहेब, खरंच सांगते, इथे घरातच ठेवला होता फोन. जर तू फोन घरात ठेवला होतास तर मग तू इथे कसा आला? तुझा फोन पण तुझ्यासारखी पाठ सोडत नाहीये माझी. मला सांग, तुझा फोन पण माझं रक्षा कवच वगैरे नाहीये ना? हॅलो,
हा बाबा, मी जाऊन आलो बँकेत. नाही, बाकीचं काय आहे ते इन्शुरन्स कंपनी बघून घे. मी आता कलेक्टर ऑफिसला जाऊनच येतो मग. हा, ओके, बाय. हॅलो. हा बा, बोला. मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? आणि आई कशी आहे? अहो खरंच बरी आहे मी. आबा, मी तुम्हाला घरी पोहोचून फोन करते. हो, करते मी. अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब, अद्वैत साहेब. नेत्रा, नेत्रा, फ्रँकली स्पीकिंग, मला माणूस म्हणून तू आवडायचीस. म्हणजे माणूस म्हणून तू खरंच खूप चांगली आहेस. हा, आता आधी तू या घरात नर्स म्हणून आलीस, पण तू नर्स नाहीयेस. तू या घरात येण्यामागचं कारण काहीतरी वेगळंच आहे. हा, आता बाबा म्हणतायत की तू माझं रक्षा कवच वगैरे आहेस, पण दिस इज हाफ ट्रूथ. म्हणजे तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर हे अर्ध सत्य आहे. पण माझा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळी तू माझा जीव वाचवलास. मी मित्रांना भेटायला गेलो होतो त्यावेळी तुझ्यामुळेच वाचलो. आणि आता घरात जो काही इन्सिडेंट झाला त्यावेळी सुद्धा तूच बाबांना फोन करून सांगितलं होतंस, म्हणून मी वाचलो. सो तुझ्यासाठी माझा जीव खूप इम्पॉर्टंट आहे, करेक्ट? मग ज्या माणसाचा जीव तुझ्यासाठी इतका महत्वाचा आहे त्याला खरं सांगायला काय हरकत आहे? हे बघ, जे काही खरं आहे ना ते मला क्लिअर सांगून टाक. मी अजिबात तुला जज नाही करणार. प्लीज मला सांग, काय काय खरं काय आहे? साहेब, मी तुम्हाला आता काही नाही सांगितलं तर तुम्ही माझ्यावर चिडाल, मला माहिती आहे. पण मी तुम्हाला खरंच नाही सांगू शकत. साहेब, प्रत्येक गोष्ट माहीत असणं गरजेचं नाहीये ना. नेत्रा, काही गोष्टी माहीत नसणं जास्त बरं असतं आपल्यासाठी. सॉरी साहेब. मी तुला काय सांगितलं होतं की यांच्या सावलीला सुद्धा हिला उभं करू नकोस म्हणून. सांग तू तिला. नाही नाही, आता सोक्षमोक्ष लावूनच टाकायला हवा. आजी, मला माफ करा. आजोबांबरोबर जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय. मी चुकून आजोबांना जास्त औषध दिलं होतं. नशीब आता तरी कबूल केलंस. चुकून झालं आजी. बस, एक शब्द बोलू नकोस. तू आता आमच्या खोलीत फिरकायचं सुद्धा नाही. शेखर, ही तुझी जबाबदारी आहे. सांग तू तिला. कळलं का तुला? आधी पण मला सांग, नेत्राबद्दल असं किती काळ तू मनात राग धरून ठेवणार आहेस? हे बघ शेखर, तू म्हणतोयस ना म्हणून ती या घरात आहे. माझ्या हातात असतं ना तर मी केव्हाच तिला जायला सांगितलं असतं. नेत्रा, या घरात काय आहे
ह्याविषयी आपलं बोलून झालंय. आणि मला सांग, आपला अद्वैत सुखरूप राहायला हवा का नको? उलट मी तर म्हणते माझं आयुष्य त्याला लाभू दे, तो सुखरूप राहू दे. आजी, पण तू लक्षात ठेव, नेत्राला मात्र मी कधीच माफ करणार नाही. अगं पण तिने तिची चूक कबूल केली आहे ना, सगळ्यांसमोर केली आहे. आणि मला सांग, बाबांची व्यवस्थित काळजी तिच्यापेक्षा चांगली कोण घेऊ शकतं अजून? बाबा नाही, नेत्रा आजोबांची काळजी घेऊच शकत नाही, कारण ती नर्स नाहीये. आणि इथून पुढे आजोबांची औषधं, त्यांची काळजी घेणं ही कामं फक्त आणि फक्त आई करेल. That's it. रुपाली बाई साहेबस या घरावर उठल्या आहे. आता आजोबांना मुद्दाम जास्त औषध देऊन त्यांना मारून टाकायचा प्रयत्न केला गेला. मी आलोच, मला जरा एक काम आठवलं, आलो. बाबा पण ऑफिसला जायचंय ना आपल्याला. हा जायचं ना ऑफिसला, जाऊया ना आपण. मी काम करून आलो आणि मग जाऊया आपण ऑफिसला. हा आलो. तू ना बोलूच नकोस माझ्याशी, रुसले मी तुझ्यावर. हेमा सॉरी ना. सॉरी बोललं की सगळं होतं का? किती मेसेजेस केले, किती कॉल्स केले, पण एकाला धड रिप्लाय नाही. आय नो. अरे यार, पण इकडे ना खूप घरी प्रॉब्लेम सुरू होते यार. प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? नाही म्हणजे माझ्या ताईमुळे काही? जाऊ दे, तू सांग कशी आहेस हेमा तू? अजिबात बरी नाहीये. मला वाटलं की आता तू मला विसरलास. ए हेमा, वेडी आहेस का तू? तुला कसा विसरेन मी? का नाही विसरणार? दुसरी फ्रेंड आयुष्यात आल्यावर विसरू शकतोस ना. ए इम्पॉसिबल. तुझ्यासारख्या स्वीट आणि स्पेशल फ्रेंडला कोण कसं विसरेल? अच्छा. येस, आय एम मिसिंग यू सो मच यार. ऐक ना, आपण एक व्हिडिओ कॉल करूया. अरे तुला मी म्हंटल ना की माझा फोन खराब झाला, मी कसं करणार? ओ येस. अरे ऍक्च्युली मी तुझ्यासाठी एक फोन बघितलाय. नेक्स्ट टाइम तू येशील ना तेव्हा मी तुला देईन. ए यार हेमा, आपण मी तुला खूप मिस करतोय. ऍटलिस्ट मला फोटोज पाठवशील? आता? हा, बट यु नो ते स्पेशल वाले फोटोज. पाठवते, पण परत तू असं वागलास ना तर मी तुला फोटो काय भेटायला पण नाही येणार. हेमा चिल, आता सगळं ओके आहे. ए यार तू फोटोज पाठव ना, आय एम सो एक्साइटेड. पाठवते. तनू, साहेब, झोप नाही येते का तुम्हाला? का तुम्हाला अंगाई गाऊन झोपवणार आहेस का आता? साहेब, तुम्ही असा राग नका ना ठेवू मनात. नेत्रा, तुला समजत नाहीये का? मला नाही बोलायचंय तुझ्याशी. उगीच इरिटेट करू नकोस मला. मी फक्त एवढंच म्हणते की तुम्ही चिडचिड नका करू, तुम्हाला त्रास होईल. आर यू सिरियस? मला त्रास होईल? मला त्रास होतोय तुझ्या इथे असण्याचा. सतत डोक्यावर बसलेली असतेस माझ्या. आणि काय तर म्हणे रक्षा कवच. पण तू का माझं रक्षा कवच आहेस हे मात्र सांगायचं नाहीये तुला.
मला वाटतं तू ना खोटारडी आहेस. साहेब मी नाही तुमच्याशी खोटं बोलत. आपण मग खरं तरी कुठे बोलतीस? आणि हे बघ, तू ना नर्स आहेस ना माझी मैत्रीण आहेस. सो प्लीज हे सतत माझ्या मागे मागे करणं, माझ्या डोक्यावर बसणं बंद कर. साहेब बरोबर आहे तुमचं. मी नर्स नाहीये आणि तुमची मैत्रीण सुद्धा नाहीये. पण तुम्हीच म्हणता ना मी तुमची बॉडीगार्ड आहे म्हणून. मी परत आल्यापासून तुम्ही मला एकदाही बॉडीगार्ड म्हणून हाक नाही मारली आहे. राजाध्यक्षांचं साम्राज्य मिळवण्याची स्वप्न बघणारी बाई आज अशी खाली झोपली. नेत्रामुळे. नेत्राने माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा केलाय. वर झोपू का थोडा वेळ? नाही नाही नाही, नको. त्याग नाही केला तर सगळंच संपेल. नेत्रामुळे शेखरचा माझ्यावरचा विश्वास डळमळीत झालाय. हा विश्वास जिंकायलाच हवा. मला हे करायलाच हवं कुठल्याही परिस्थितीत. मी तेव्हा तुला तसं म्हणालो कारण मला तसं खरंच वाटलं होतं. आता तुझ्याशी मनापासून काय नॉर्मली बोलण्याची इच्छा होत नाहीये माझी. आणि तू इथे आहेस कारण मला बाबांना हर्ट करायचं नाहीये म्हणून. कळलं? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मी सगळ्यात जास्त सेफ या घरात आहे आणि मला कोणाचीही गरज नाहीये. ओके? काकू असं नाही बोलायचं. इथे बघा, इथे बघा. केदार काका जिथे कुठे असतील ते सुखरूप असतील. आणि मला सांगा, तुम्हाला असं रडताना बघून त्यांना आनंद होणार आहे का? नाही ना? काकू मी समजू शकते. आपल्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती आपल्या जवळ नसणं यापेक्षा दुसरं मोठं दुःख नाहीये. पण मग आपण आयुष्यात पुढे नको जायला का? नका त्रास करून घेऊ. बस बस बस, आता आणखीन नाही रडायचं. बस. मला सांगा, मी चहा ठेवू तुमच्यासाठी? काही नकोय मला. मला फक्त माझ्या केदारबद्दल सांग. खूप डोकं दुखतंय माझं. काकू तुम्ही पिणं कधी बंद करणार आहात? तू मला प्रश्न विचारू नकोस. तुला जर मला मदत करायची नसेल ना तर मला सल्ले सुद्धा देऊ नको, कळलं? सगळं आपल्या हातातून हळूहळू सुटत चाललंय बंटी. नाही नाही ताई, असं करून नाही चालणार. आपल्याला काहीतरी करावं लागेल. आता काय केलं नाही आपण? सगळ्या प्रकारे प्रयत्न करून झाला ना बंटी. पण ही नेत्रा. ताई मला सांग, घरी सगळं व्यवस्थित ना? नाही. कोणाला संशय आलाय? शेखर नेत्राला घरी घेऊन आल्यापासून सगळंच बदललंय बंटी. शेखरचं वागणंच बदललंय. तर म्हणजे तो बोलत नाही काही, पण असं जाणवतं की त्याच्या मनात खूप काही आहे. आपण हे सगळं जे केलंय ते कोणाला समजलं नसेल ना? नाही रे बंटी, म्हणजे आत्ता तरी काही सांगता येणार नाही. मी त्याच्याकडून सगळं बदलून घेण्याचा प्रयत्न करते, पण तो बोलत नाहीये, बरोबर ना? ताई तुझ्या नवऱ्याला ना चांगलाच ओळखतो मी.
जसा दिसतो ना तसा नाहीये तो. वेळ आली ना तर तो. अशी वेळ येऊच द्यायची नाही आपण. ती वेळ येण्याआधीच आपण आपल्याला जे हवंय ते घडवून आणायचं. हो ताई, पण आपल्या दोघांच्या रस्त्यामध्ये ना फक्त एकच मोठा खड्डा आहे, आणि तो म्हणजे ती नेत्रा, जी सतत आपल्याला आडवी येते. तिचा हिशोब तर व्याजासकट चुकता करणारच आहे मी. पण शेखरच्या मनात काय आहे ते लवकरात लवकर कळायला हवं आपल्याला, नाहीतर फार मोठं संकट येईल बंटी. ताई, कोणाला माझा संशय आला असेल तर मला आधीच सांगा. मी एक काम करतो, मी अंडरग्राऊंड होतो, नाही तर एक काम करतो, भारताबाहेर निघून जातो. तू मला एक 8-10 लाख रुपये पाठवून दे. तू बंटी, संकट डोळ्यासमोर दिसतंय आपल्याला, आणि अशा वेळेला तू गायब होण्याची भाषा करतोस. चालणार नाही बंटी. आत्ता मला तुझी जास्त गरज आहे आणि तू माझ्या बरोबर असायला हवं. तयार राहा. पण साहेब, तुम्ही त्याला मारायला नको होतं. नाही म्हणजे तुम्हाला माहितीये ना अशी माणसं कशी असतात, ते मनात राग धरून ठेवतात. मग काय करायला हवं होतं? तो तुझ्या बाजूला येऊन बसला असता तर चाललं असतं तुला. नाही नेत्रा, तुला खरं सांगू का, मला ना तुझं ओझं होतं. सतत लक्ष ठेवावं लागतं तुझ्यावर. म्हणजे मला असं वाटतंय की मी तुझ्यासाठी काम करतो. मी एक सुचवू का? म्हणजे बघा तुम्ही, यापुढे जेव्हा तुमचं बाहेर एखादं काम असेल ना, तेव्हा तुम्ही मला आधीच कळवायचा. नाईस, फॅन्टास्टिक आयडिया. म्हणजे इथून पुढे माझं काम असेल, माझ्या मीटिंग असतील, त्या मी तुला विचारून फायनल करू, तुला विचारून ठरवू. नाही साहेब, तुम्ही गैरसमज करून घेतला. मला असं म्हणायचं होतं की म्हणजे यापुढे जेव्हा केव्हा तुमचं बाहेर एखादं काम असेल, तुम्ही जर मला आधीच कळवलं ना, तर मग मी तशी तयारी करून ठेवेन ना. म्हणजे तुम्ही तुमचं काम करा, मी लांबूनच तुमच्याकडे पाहत राहीन. म्हणजे माझा तुम्हाला त्रासही नाही होणार आणि तुम्ही माझ्या नजरेआड पण नाही होणार. आणि समज एक हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, म्हणजे समज की असं झालंय, तू म्हणतेस तसं तू लांबून मला पाहतेस आणि माझ्या आजूबाजूच्या 4-5 लोकांनी माझ्यावर चाकूने हल्ला केला, तर अशा वेळी काय करशील तू? पण असं काही होणारच नाही साहेब. तुला कळतंय का मी काय म्हणतोय? समज असं झालं तर काय करणार आहेस तू? अशा वेळी कशी मदत करशील माझी? इतक्या लांबून कशी पोहोचशील माझ्यापर्यंत? तू पोहोचेपर्यंत ते तर मला. साहेब, असं बोलू नका. असला वाईट विचार सुद्धा मनात नाही आणायचा. तुम्हाला काही होणार नाही, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. कसला भारी फोन दिलाय तन्मयने. आता हातात आणखीन पैसे आले ना की मज्जा. म्हणजे कसे 4-5 गोष्टी ना आणखीन घेता येतील. या औदसेचा पगार झाला असेल का? ती मला शेखर साहेबांना फोन करायला दिल्याबद्दल 10,000 देणार होती. ही ना पक्की शाणी आहे. स्वतःहून सांगायची नाही, तर मलाच शोधावं लागेल.
आता या औदसेला खोली पण एवढी मोठी दिली आहे ना, कुठे शोधायचे मी पैसे? काय शोधतेस ग? मी मदत करू का? हो, शेखर साहेबांना परत फोन कर. हे मी कर, फोन कर. आणि तर काय झालंय? साहेब सॉरी, मी परत फोन केला तुम्हाला. नो प्रॉब्लेम. पण काय झाले काय? तुझा आवाज असा काय येतोय? साहेब मला लगेच मिळू शकतात का 10,000 रुपये? ते माझी बहीण आली आहे, हेमा. तुझी बहीण अशी अचानक? हो, मला पूर्ण पगार नकोय, फक्त 10,000 मिळाले तरी चालेल. ठीक आहे, मी एक काम करतो, मी रुपालीला फोन करून सांगतो, तिच्याकडनं तू पैसे घे. चल ठेवतो. काय? ऐक ना हे मी, शेखर साहेबांनी बाईसाहेबांकडून पैसे घ्यायला सांगितलेत. त्यापेक्षा तू एक काम कर ना, 2 तास थांब, शेखर साहेब येतीलच. अच्छा, तू बाईसाहेबांकडे पैसे नाही मागू शकत का? ठीक आहे, मी मागते. हे बे ऐक ना, नको ना असं करू. ऐक ना, तू थांब, इथेच थांब, मी बघते काहीतरी. गुणाची ग माझी बहीण. जा जा. किती वेळ लावलास ग? 10,000 आहेत ना, मोजून घेते. हे मी एवढी पैशांची हाव बरी नाही. ए, तू मला नको शहाणपणा शिकवसा. का ग बोलतेस अशी माझ्याशी? बहीण आहे ना मी तुझी, का असं वैरणीसारखं वागतेस? हे बघ, तू वैरीण म्हण नाही तर काहीही म्हण, मला त्याचा काहीही फरक पडत नाही. पण पुढच्या महिन्यापासून जर मला पैसे वेळेत आले नाही तर मात्र तुला त्याचा खूप फरक पडेल. 10,000 बरोबर आहेत. हे काय? नवीन फोन कधी घेतलास? तुला काय करायचंय आता? तू पण मला आईसारखे प्रश्न विचारणार आहेस का? अगं पण एवढे पैसे आले कुठून तुझ्याकडे? अगं तुला काय करायचंय, तू तुझं बघ ना. चल. आज हेमामुळे पहिल्यांदा कोणासमोर तरी हात पसरावे लागले. शेखर साहेब काही म्हणणार नाहीत, पण रुपाली बाई साहेबांनी यातून काही वेगळा अर्थ काढायला नको.